आता घबाडकुंड येतोय म्हणजे आता देवदत्त नागे आहे, हं. फाईट सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये. हो, खूप आहे. बऱ्याच व्ही-एफ-एक्स आहे त्याच्यामध्ये, हं. फायटिंग सिक्वेन्स म्हणजे याच्यामध्ये म्हणजे सिनेमा चांगलाच आहे. मला वाटतं खेडी-शिवापूर जवळ याचं काहीतरी शूट झालंय. हां. आमचा मित्र आहे त्याचा योगेश इंगळे त्याचं हो. आर्ट डायरेक्शन, आर्ट योगेश कोळीनी डिरेक्टर. त्याचं योगेश कोळी डी-ओ-पी म्हणून होता. त्यांनी काम केलंय. त्या राइट. पिक्चरमध्ये मेकअप मला 3 वाटतं योगेश अभिषेक होते. म्हणून आहे. अभिषेक त्यांनी पवार होता. अभिषेकनी काम केलं. हां. सुंदर चित्रपट झालेला आहे. सगळं त्याचं. भयंकर. तर ह्या करताना म्हणजे त्यात सिंग साउंड होता जास्त, की त्या पाऊस होता बऱ्याच वेळा किंवा विजा होत्या किंवा इतर गोष्टी सेटअप गुहेचा तयार केला होता. मग ह्यात काही विशेष काळजी किंवा काही कसं त्यात काम नाही केलेलं आहे? त्यात आम्हाला क्रिटिकल म्हणजे काय एकतर शशांक सरांना शशांक शेंडे पूर्ण हो, उघडेच. हां, ओपन. बरोबर. ओपन मला ते तसा टक्कल गणेश पण होता. दाखवलेलं त्यात जसं. परत देवदत्त नागे ते यांचा पण पण कॉस्ट्यूम उघडा. हो. म्हणजे त्यांच्याला म्हणजे जरी पायलट घ्यायचा असेल, हं. सिंग तर सोडून द्या. सिंग आम्हाला कुठं करायला भेटला चान्स, हं, की हं. आउटडोर वगैरे असेल तिथेच. कारण बरोबर, का बरोबर. काय व्हायचं इनडोअरला आमचा सेटअप होता. भले तो वाडा असो, नाहीतर हं. तो गुहा असो, नाहीतर विहिरीच्या इंटरनल जे काय आतलं हं, पूजा असो किंवा समथिंग गबाड जिथं भेटतं सोन्याची हं. खाण, तिथं असो. कारण का ते होते सगळे कॉम्पॅक्ट सेट. बरोबर. त्यामुळे तिथं कंपल्सरी एसी चालू ठेवायचं लागायचे. कारण हं. का नाहीतर श्वास घ्यायला पण आम्हाला त्रास व्हायचा. अच्छा. मग त्या काळात मग ते माईक्स कोणाच्या तरी माईक्स वरती येणं किंवा कुठेतरी बूम वरतून लपवून म्हणजे टाकून द्यायचा कपारी किंवा कोणाच्या केलेल्या तरी त्याच्या कपारी केल्या त्या त्यात कुठेतरी माईक कपारीमध्ये. लपवून ठेवायचा. बरोबर आहे. हां. अशा पद्धतीने करून तो पायलट केला आणि जिथं आउटडोर आहे तिथं मग प्रॉपर सिंग टाइपच केलं, की जेणेकरून जेवढं करता येईल तिथं आम्हाला सिंग करून द्यायची, करता येईल तेवढं करून दिलं किंवा आउटडोरला आम्हाला माहिती असतं, की काही नसतो इश्यू. हं. पण इनडोअरला त्या पद्धतीचं होतं सगळं एसी लावून, ब्लोअर वगैरे लावून बरोबर किंवा आहे. पाण्याचे धबधब्यासाठी ते पंखे वगैरे लावून वगैरे सगळ्या काही गोष्टी घडत होत्या त्या. आपलं अशा ते बऱ्याच गोष्टी म्हणजे सोन्याचं जे घोड्यापासून ते पाण्यामध्ये होतं, त्यावेळेस पाणी म्हणजे लिटरली त्यांनी पाणी केलं होतं आणि मध्ये सगळं सोनं होतं. आता नाही मला 3 असं फुटापर्यंत पाणी होतं पूर्ण ॲक्चुअली त्यात ह्याच्यामध्ये माहीत होतं. कुठे हं, हं. तर लपवायचे वगैरे कुठे लपवायचं आणि तिथं सगळं पाण्याचं आणि चान्स असा की त्या वरतून पाणी, विहिरीतनं हां, पाणी एक पडतंय, पडतंय. फ्लो होतोय. आता माईक तर सांभाळणं गरजेचं आहे आणि आपल्याला माईक आवाज तर पाहिजे. काय करायचं? मग मी शेवटी काय केलं, सरांनी म्हटलं, "आपण ते पेटी ठेवली दागिन्यांची, त्या पेटीच्या आतमध्ये ठेवूया." तरी सुद्धा म्हणजे लिटरली वाटलं नव्हतं की एवढा छान होईल. पण त्याच्यामध्ये पण मग सोन्याचे दागिन्यांमध्ये पिनअप करून लावून मग बसवलं आणि त्या पाण्यामध्ये अर्धी पेटी लिटरली बुडली होती. म्हटलं गेला आपला माईक संपला. आवाज आला पण माईक संपला. म्हणजे मी ते ऑन स्टेप मिस लोकेशन झालेले. आम्ही खूप एडिट म्हणजे पण मजा आली करायचो होती ना ते तिथे. करताना हां, आम्हाला हां. काम. ऑन लोकेशन एडिट करताना कसं आहे ते तिथल्या तिथं दिवसभराचे शूट झालं ना, हां. की कळतं लगेच येतं. रात्री किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही प्लेबॅक करून ते आम्हाला ऐकवायचे वगैरे. हं, हं. हे वाटायचं पण नाही, की अरे डब करावं लागेल वगैरे अशा पद्धतीचं आमचं आम्हाला वाटायचं. पण ते शेवटी डब करणं हे आम्हालाही माहिती. हो, हो. कारण का तो फ्लो जो काही घुमणं, आवाज घुमणं, इकोस्टिक येणं वगैरे हं. या गोष्टी आणि एसीचा आवाज भले किती जरी असेल तरी 5.1 ला गेल्यानंतर, डॉल्बीला गेल्यानंतर तो कळतो, जाणवतो. तुमचा स्क्रीन हा छोटा टीव्हीचा असतो, सीरियलचा माध्यमचा तो आपण व्हॉल्यूम डोक्याला पाणी किती ठेवतो? 40, 50, 60 पर्यंत ठेवतो. तोच तुमचा 1000 डीबी पर्यंत किंवा 5.1 पर्यंत जातोय तो. त्यामुळे तो आवाज जाणार ते माहिती असतं. म्हणून ते डब करतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. अच्छा, अच्छा. करतो आपण जेवढा प्रयत्न करता येईल किंवा जेवढं कमी टाळता येईल तेवढं करायचं किंवा आपल्या पद्धतीने चांगलं करून देता येईल. आर्टिस्टला पण डबिंगला त्रास कमी होईल अशा पद्धतीने देतो आपण.